हां. जय भीम. मी संघर्ष खडसे. हे पुस्तक आहे ऊर्जा आणि याच्यातला पहिला पाठ मी तुम्हाला सांगत आहे. हिंदू धर्मात देव आत्मा याला जागा आहे, पण मनुष्याच्या जीवाला कुठे आहे? मुंबई येथील बौद्ध धर्म सल्लागार समितीमार्फे दिनांक 14 जानेवारी 1955 रोजी वरली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले. सभेला 50,000पेक्षा जास्त समुदाय हजर होते. या सभेला संत गाडगे महाराज, श्री अनंत हरी गडे, संत मोडके महाराज, कांबळे, करमारेकर तसेच दलित फेडरेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, बऱ्याच दिवसापासून मी असा एक निर्णय घेतला की कोणत्याही सार्वजनिक कार्यात नुसत्या व्याख्यानासाठी कधी हजर राहायचे नाही, कारण नुसत्या व्याख्यानबाजीचा मला कंटाळा आला आहे. व्याख्यानात माझा सारा जन्म गेला, उभी हयात गेली, तथापि माझ्या व्याख्यानाचा समाजावर काही परिणाम झाला नाही असे नाही. आज माझ्या पुढे अस्पृश्य समाज जी जागृती झाली दिसून येते ती माझ्या व्याख्यानानेच फळ आहे असे मी अभिमानाने सांगू शकतो. जागृती हे जरी समाजाच्या उन्नतीच्या मुख्य अंग असेल तरी नुसत्या जागृतीचा उपयोग नाही. समाजाच्या उन्नतीकरता काही विधायक कार्यक्रमाची आवश्यकता आहे. समाजात एखाद्या माणसाने जागृती केली व त्याच्या मरणानंतर समाजाला दिशा दाखवणारा दुसरा एखादा कर्तबगार पुरुष निर्माण झाला नाही तर एक खांबी तंबूप्रमाणे समाज मोडकळीस येतो. मला आता काहीतरी विधायक कार्यक्रम करायला पाहिजे, परंतु त्याकरिता पैशाची अत्यंत जरुरी आहे. त्यासाठी पैसा हवा. मी एक मोठा याचक आहे. समाजातील इतर लोकांचे अंतरंग जर निर्मळ असेल व त्या निर्मळ अंतःकरणाच्या लोकांना आपले कार्य मंगल आहे असे जर वाटत असेल तर त्यांनी जर द्रव्याची मदत केली, पैशाची मदत केली तर आम्हाला ती हवीच. परंतु ज्यांच्या मदतीवर आपण विसंबून राहून चालणार नाही. आपण आपल्या बळावर उभे राहिले पाहिजे. ज्याचे मध्ये तोच खांद्यावर उचलतो तोच आपल्या कार्याचा भार आपणच उचलला पाहिजे. आपण कार्याला आपणच मुक्त हस्ताने दान दिले पाहिजे. आज माझा धर्मप्रदेशाचा उपघात आहे. बौद्ध धर्मासंबंधी मला सांगायचे आहे. बौद्ध धर्माची माझी घोषणा आजकालची नसून मी 14 वर्षाचा विद्यार्थी होतो तेव्हापासून आहे. 14 वर्षाचा असताना बौद्ध धर्माचा माझा परिचय झाला. 14 वर्षाचा असताना रामायण, महाभारत, कृष्णलीलामृत, शिवलीलामृत, श्रीधर व्याख्यान वगैरे सर्व मराठी ग्रंथ माझ्या वडिलांनी मत जोडून 10 वेळा वाचून घेतली. वडिलांच्या अशा वागण्याचा निदान त्यावेळी तरी मला कंटाळा आला होता. एलिफंटस्टन हायस्कूलमध्ये असताना मी कुठलीही तरी एक परीक्षा पास झालो. ज्या बटाट्याच्या चाळीत मी राहत होतो तेथील लोकांना मी पास झाल्याबद्दल अभिमानास्पद सभा घ्यायची ठरवली. दादा केळुस्करांनी मध्यस्थी घालून मोठ्या प्रयासाने तेथील लोकांनी माझ्या वडिलांची परवानगी घेतली. एक टेबल खुर्ची मांडून सभेस सुरुवात झाली. पण काय, सभेला काही निवडक लोक सोडून कोणीच हजर नाही. जो तो लोंगोटी लावून आपल्या गोट्यावर पान तंबाखू सगळीत बसला होता. सभेचे महत्त्व कोणाला समजले नव्हते. पण आज परिस्थिती निराळी आहे. आज अस्पृश्य समाज जागृतीने बरंच पुढे आहे. लहानपणी माझ्या अभिनंदन प्रीत्यार्थ जी पहिली सभा घेण्यात आली तिचे अध्यक्ष श्री दादा केळुस्कर होते. त्यावेळी मी सभेत काय वेडेवाकडे बोललो असेल ते मला आता आठवत नाही. भाषण संपल्यानंतर केळुस्करांनी गौतम बुद्धाचे छोटेसे पुस्तक दिले. चरित्र मला बक्षीस म्हणून दिले. रामायण, महाभारतासारखे बरेच ग्रंथ मी वाचून काढले होते. तसेच हेही पुस्तक मी वाचले. परंतु बुद्धाची शिकवण व इतर ग्रंथाची शिकवण यात बरीच तफावत आहे असे मला आढळून आले. पुढे या पुस्तकासारखी नवीन पुस्तके जशी मी वाचू लागलो तसा माझ्या डोक्यात नवा प्रकाश पडू लागला. बुद्ध धर्म कसा, हिंदू धर्म कसा, दोघात किती भेद आहे, किती निराळी दृष्टी आहे हे मला कळू लागले. माझे वडील म्हणत असत की आपण गरीब आहोत पण आपली महत्त्वाकांक्षा अत्यंत दांडगी पाहिजे. महाभारतातील द्रोणाचार्य गरीब आहे. द्रोणाचा मुलानं त्याच्या आई पाण्यात बाजरीचं पीठ मिसळून दूध म्हणून पाजित असे. कर्ण हा गरिबीतून वर आला. थोर पुरुष नेहमी गरिबीतून जन्माला येतात. हाती पडलेला गौतम बुद्धाचे चरित्र वाचून माझे मन दडमडू लागले आणि मग इतर धर्मग्रंथाचे पाठन मला बरोबर वाटले. वडील वाढल्यानंतर अशा धर्मग्रंथ पाठनाची
व्याध माझ्या मागून निघून गेली. उच्च शिक्षणासाठी म्हणून मी अमेरिकेत गेलो. तेथेही बुद्ध धर्माचा बराच अभ्यास केला. बुद्ध धर्म काय आहे हे समजावून घेण्याकरिता बुद्ध धर्मचरित्रात मनात उरलेले खळबळ शमवण्याकरिता मी तिथे बरेच वाचन केले. बराच विचार केला. तेव्हा हिंदू धर्म बुद्ध धर्म यातील मला अंतर करून चुकले. बौद्ध धर्माचे माझे वेळ बरेच पुरातन आहे. लोक म्हणतात राजकारणात माझी हानी झाली. आता बुद्ध धर्माने माझे नुकसान होणार आहे, परंतु नुकसान माझे होणार आहे. ते नुकसान सोसण्यास मी तयार आहे. जास्त झालं कमी थांब. मी तयार आहे. धर्म ही माझी खाजगी बाब आहे. बुद्ध धर्म मला पटला, तो मी उचलला. राजकारणाची खोट्या निवडणुका मला नको आहेत. खोट्या निवडणुका मी महामंत्री सुद्धा होऊ शकतोय, पण ते मला नको. राजकारण म्हणजे क्रिकेटचा खेळ नाही, तो एक संप्रदाय आहे. रामांदी कबीरपंथी माणसाला तू पंथ सोड असे सांगितल्यानं तू पंथ सोडणार नाही. त्याचप्रमाणे माझा धर्म अतळ आहे. हा धर्म मी एकदा स्वीकारलं, मग मला त्या मार्गाने गेले पाहिजे. बौद्ध धर्म मी स्वीकारला आहे, तुम्ही स्वीकारा. नुसत्या अस्पृश्य समाजाने तो स्वीकारून चालणार नाही, तर साऱ्या भारताने व त्याचबरोबर साऱ्या जगानेही बुद्ध धर्म स्वीकारावा अशी माझी इच्छा आहे. बुद्ध धर्म आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. बुद्ध धर्म मी का स्वीकारला ते तुम्हाला सांगतो. याची कारणी माझा करणे योग्य आहे. गौतम बुद्धाला प्रथम 5 शिष्य मिळाले. त्यांना पंचवर्गीय भिक्खू असे म्हणतात. एकंदर 40 शिष्य झाल्यानंतर बुद्धाला वाटले आपण शिष्यांना अनुआज्ञा करावी, धर्मप्रचारासाठी दूर पाठवावे. त्याचवेळी बुद्ध धर्माची व्याख्या गौतम बुद्धाने शिष्यात सांगितली. ती अशी: बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकून पाय हिताय सुखाय, देव मुसमान धम्म आदी कल्याण मध्य कल्याण अंती कल्याण. बुद्ध धर्म हा बहुजन लोकांच्या हिताकरिता सुखाकरिता त्यांच्यावर प्रेम करण्याकरिता. हा धर्म नुसत्या माणसांनी स्वीकारून चालणार नाही, तर देवांनी सुद्धा त्याचा स्वीकार केला पाहिजे. लाईक टाळ्यात. ज्याप्रमाणे ऊस हा मुळातही गोड असतो, मध्येही गोड असतो आणि शेंड्यासही गोड असतो, त्याचप्रमाणे बुद्ध धर्म हा सुरुवातीलाही कल्याणकारक आहे, मध्येही कल्याणकारक आहे आणि शेवटही कल्याणकारक आहे. धर्माचं आधी मध्य अंत सर्व एक गोष्ट इतका कल्याणकारी असे आहे. पण कोणीही मला सांगावे की आमचा हिंदू धर्म, ज्याला मी ब्राह्मणी धर्म समजतो, हा बहुजन हित आहे, बहुजन सुखाय आहे काय? ब्राह्मण व इतर विद्वान लोक सांगतात की ब्राह्मणी धर्माची संस्कृती 10,000 वर्षापूर्वीची आहे, जुनी संस्कृती आहे. पण आजही हिंदू धर्मात 60 कोटीच्या अस्पृश्य आहेत. समाजातून बहिष्कृत केल्यामुळे जंगलात राहणारे वन्य व चोऱ्या करून उपजीविका करणारे असंख्य गुन्हेगार लोकही या धर्मात आहे. सांगा, असे या हिंदू धर्माला बहुजन हिताय बहुजन सुखाय धर्म म्हणता येईल काय? जगातील काही कम्युनिस्ट वगळले तर असा एकही मनुष्य आढळला नाही ज्याला धर्म नको आहे. त्याचप्रमाणे धर्म आम्हालाही पाहिजे, पण तो सद्धर्म हवा. असा सद्धर्म म्हणजे जिथे सर्व लोक समसमान राहतील. हिंदू धर्माच्या शिकवणीप्रमाणे जर सर्वत्र ब्रह्मच आहे, तर मग महाराज मांगात साम्राट ते असले पाहिजे. मग हिंदू धर्मात अशी असं मानता का? इसवी सन 1990 साली जेव्हा हिंदू मुसलमानात जातीवादावर बखेड सुरू झाला, तेव्हा हिंदू कोणास म्हणावे, हिंदूची व्याख्या काय, असा कठीण प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा भारतातील 11 विद्वानांनी 11 निरनिराळ्या व्याख्या केल्या. हिंदू शब्दाच्या व्याख्येतील बेनाव बेबदशाही खरोखर हास्यास्पद आहे. कोणाचंही ताळमेळ बसत नाही. सावरकरांची हिंदूची व्याख्या पहा: असिंधू सिंधू पर्यात यस्स भारत भूमिका, पितृभूभू पुण्यभूषे स हिंदू इति उचित. तर राधाकृष्ण याची व्याख्या काही निराळीच आहे. ती टिळकांच्या व्याख्याशी जुळते घेत नाही. टिळकांचा हिंदू म्हणजे प्रामाण्य विद्धू विदुष साधाम्य अनेकता उपास्य नाम नियम असे मानणं आहे. टिळकाच्या दृष्टीने हिंदू म्हणजे वेदांना प्रमाण मानणारा पुरुष. मग धर्मचारणात त्याची साधना काही जरी असली तरी चालेल. एखाद्या हिंदू मनुष्याने वेदांना प्राधान्य देऊन पिराची जरी पूजा केली तरी हरकत नाही, तो हिंदूच. टिळकाच्या या व्याख्येला काय ठाव आहे? मग सांगा, असा धर्म बहुजन हिताय बहुजन सुखाय होईल काय? कमेंटमध्ये कमेंट करा. बुद्ध धर्माची प्रतिष्ठापन पाहून बऱ्याच लोकांनी कोलेकुई सुरू केली, वर्तमानपत्रातून ओरड केली. पण मला आता त्यांच्याकडे पाहायचा वेळ नाही. एकदा सर्वांचे लिखाण होऊन जाऊ दे,
माझ्या विरुद्ध कोण कोण काय लिहितं ते बघू. त्यांची लेखणी बंद झाली म्हणजे मी लेखणी उचली. धर्म हा प्रत्येक मनुष्य मात्राला जीवनाला अत्यंत आवश्यक पोषक आहे. इतर धर्माप्रमाणे आत्मा आहे काय, तो कुठे बसला हे मला माहीत नाही. अंगठ्या एवढा आहे की काळजाजवळ बसला आहे, कोणाच ठाऊक. देव मला अजून दिसला नाही. हिंदू धर्मात देव आत्मा याला जागा आहे, पण मनुष्याच्या जीवनाला कुठे जागा आहे. बुद्ध धर्मात मात्र भेदभाव नाही, सर्वत्र समसमानता आढळून येईल. बुद्ध धर्मात देव आत्मा यांचा विचार केलेला नसून माणसाने माणसाची कशाप्रकारे वागले पाहिजे याचा विचार केला आढळतो. या धर्मात नीतीचे संबंध सांगितले आहे, म्हणून हा सद्धर्म आहे. बाकीचे धर्म खोटे आहे, झूट आहे. ब्राह्मण आणि पुजाऱ्यांनी हिंदू धर्म बनवला आहे. बुद्ध धर्मात मोक्ष मिळवून देण्यासाठी ख्रिश्चन लोकांसारखे पाद्री नाहीत. आत्मा सद्गती देणारे पूजाविधी व यज्ञयाग करणारे ब्राह्मण तर मुळीच नाही. जो धर्म माणसाला कल्याण साधायला कारणीभूत होईल तोच धर्म. बुद्ध धर्माचं अधिष्ठान हे जीवनात कल्याण साधायला अत्यंत आवश्यक आहे, म्हणून या धर्माची माहिती आहे. अमेरिकेत ख्रिस्ती धर्माचा प्रादुर्भाव फार पुरातन काळापासून होता, परंतु अमेरिकेसारख्या प्रभावी राष्ट्रात 2000 बौद्ध भिक्षू आहे. पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या ख्रिस्ती धर्मानं लोकांनी सोडलं व बौद्ध धर्मच घेतला. अमेरिकेमधील फौजेतील शिपाईसुद्धा बौद्ध धर्म अनुयायी आहे. एवढेच नाही तर बुद्ध धर्माबद्दल आस्था म्हणून शिपाई लोक आपल्या ड्रेसवर गणवेश बुद्ध धर्माचं चिन्ह लावतात. अमेरिकन सरकारनं बौद्ध चिन्ह वापरण्याबद्दल कायदे करण्यास त्यांनी भाग पाडले. अमेरिकेत एक नुकताच अवाढव्य व्यवहार पाडण्यात आला. त्याला साऱ्या जगातील देशामधून जवळजवळ 20 लाख रुपये देणगी मिळाली. जर्मनीत तर विचारायलाच नको. बुद्ध धर्म प्रचार संस्था हजारांनी गेलेल्या आहेत. युरोपात असा एकही देश नाही जिथे बुद्ध धर्माचा प्रचार होत नाही. भगवान गौतम बुद्ध हा जगप्रसिद्ध युग पुरुष आहे. तेथील लोकांना रामाची, कृष्णाची, विष्णूची ओळख नाही. जगाला हिंदुस्थानाची आठवण म्हणजे गौतम बुद्धाची आठवण आहे. हिंदुस्थान देश हा या जगप्रसिद्ध पुरुषाची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो. आज पण ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेले हिंदी विद्वान लोक आज पश्चातापाने विवाळा होऊन असे कबूल करीत आहेत की तुलनात्मक दृष्टीने बौद्ध धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे. आपणाला कल्याणकारक बुद्ध धर्म पाहिजे. आपले पूर्वज अज्ञानी होते. मारकी, भीक मागणे हीच त्याची वर्तणे. त्यांना धर्माची काय आवड, पण आपण स्वावलंबी असले पाहिजे. इतर वर्गांच्या जोडीला जाऊन आपल्याला उभे राहायचे आहे. धर्मामध्ये उन्नतीचा मार्ग मोकळा हवा. माझ्या इतर मित्राचा असा समज आहे की धार्मिक बाबीमुळे आर्थिक प्रश्नाकडे दुर्लक्ष होईल. मी काही आर्थिक प्रश्न हाती घेणार आहे. धार्मिक बाबीमुळे आर्थिक प्रश्नाकडे दुर्लक्ष होईल असे एखाद्या गड्याचे अथवा भाऊचे म्हणणे असेल तर त्यांनी मला आपली आर्थिक योजना दाखवावी. मला जर त्या योजनेची कल्पना पटली तर मी माझी सर्व शक्ती व त्या कार्याला वेचीन. ख्रिस्ती धर्मात व बुद्ध धर्मात अंतर आहे. ख्रिस्ती धर्मात येशूने सांगितले की गरीब लोक हो, तुम्ही दारिद्र्याला भिवू नका, मेल्यावर सारे जग तुमचे आहे. अशा बुद्ध धर्मात आर्थिक बाब दाखवली नाही. एकदा अनाथपिंडकानं भगवंताला आर्थिक बाबीबद्दल प्रश्न विचारला तेव्हा भगवंताने उत्तर दिलं, संपत्ती ही मानवी जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. संपत्ती गोळा करावी, पण तिचा उपयोग दुसऱ्याला नाडण्यासाठी, गुलामगिरी दाबण्यासाठी कधीही करू नये. ती शुद्ध साधनांनी मिळवून व तिचा सदुपयोग झाला पाहिजे. धर्म व अर्थ या दोन्ही गोष्टी माणसाला अत्यंत आवश्यक आहे. जीवनोपयोगी वस्तूच्यासाठी धर्म व अर्थही पाहिजे. वर्षातून एकदा तरी शेती नांगरण्याचे काम मालकाने केले पाहिजे, अशी शाक्य लोकात रूढी होती. त्याप्रमाणे भगवंताचे वडील प्रश्न केला, दुसऱ्याच्या कष्टाचे फळ आम्ही खावे हे बरोबर आहे काय? आमचे अन्न आम्हीच कष्टाने मिळवून खाल्ले पाहिजे. धर्म व अर्थ या दोन्ही गोष्टी जोडीनेच केल्या पाहिजे, तेव्हा आपल्या योजनेची आर्थिक हानी होईल हे त्यांनी मला पटवून द्यावे. नुसत्या अर्थाने अनर्थ होईल. अर्थामध्ये धर्म हवा आहे. कम्युनिझम हा कसा जगला, तो कसा टिकून राहिला, ही शक्ती बाब आहे. शक्ती आणि जबरदस्तीने तो टिकला आहे. त्यांना प्रॉपर्टी, मालमत्ता हवी. रशियामध्ये प्रॉपर्टीसाठी यादवी माजली आहे. रशियातील कडक शिस्त बाळगणारे जमीनदार लुप्त होताच लोक उचली मारून लागतील. बेबदशाही माजेल आणि मग समाजाचा व्यवहार बेबदशाहीने चालू लागेल. बुद्धाचा धर्म कम्युनिझममध्ये आहे. बुद्ध धर्मातील भिक्षूप्रमाणेच कम्युनिस्टांना ठराविक जीवनोपयोगी
वस्तू ठेवण्याचा अधिकार आहे. तांब्या, पाणी गाळण्यासाठी कपडा, वस्त्र या 3 वस्तू होता. भगवान बुद्ध अंत होऊन 2000 वर्ष लोटली, पण अजूनही धर्म जुमानो फोफावत आहे. त्याला कुणीही शास्त्र नाही, सर्वाधिक नाही. अंतकाळी भगवंताला त्यांच्या शिष्याने विचारले, भगवंत, तुम्ही गेल्यानंतर तुमच्या पश्चात या धर्माचं काय होणार? याला कुणीतरी शास्त्र ठेवा. तेव्हा भगवंताने उत्तर दिले, माझ्या गैरहजेरीत धर्मशास्त्र तुमचा शास्त्र आहे. तो जर पाळीत नसाल तर त्याचा काय उपयोग? विशुद्ध मनाने घेतलेला धर्म हा तुमचा शास्त्र. जगाचा व्यवहार धर्माने चालला आहे. एखाद्या बाळंत झालेल्या बाईला सांगितले की हे मूल तुझं शत्रू आहे, तू त्याला दूध पाजू नको, त्यामुळे तू अशक्त होती, म्हातारी होशील, तुझे सौंदर्य कमी होईल. हे मूल थोडा काळं थळणं आहे, तर त्या मुलाची आई हे ऐकेल काय? ती कितीही दुःख झाले, आजारी असली तरी मुलाला दूध पाजले, मुलाचे प्रतिपालन करे, हा तिचा धर्म आहे. जगाचे सर्व व्यवहार धर्माने चालले आहे. पुण्यातील लोक अर्धपोटी राहून खाना घेऊन जेवणाचे डबे जात असतात. बिर्याणी, पुलाव अशा प्रकारचे जेवण असते, पण ते लोक कर्तव्य बुद्धीने व प्रामाणिकपणे डबे पोचते. म्हणून धर्म हा सर्वांनी पाळला पाहिजे. तो सद्धर्म पाहिजे, अधर्म नको. तो सुकर्म पाहिजे, दुष्कर्म नको. धर्मासंबंधी लोकांच्या मनावर किती परिणाम आहे हे स्वतः जाऊन बघायला पाहिजे. मी नुकताच ब्रह्मदेशाला जाऊन आलो. तिकडे काही गोष्टींना आश्चर्यकारक आहे. तिथे दर्जात कमी अगर जास्त असा भेदभाव नाही. कोणत्याही प्रकारच्या उच्च नीच भावनेला, वासनेला थार नाही, जातीयतेला थार नाही. तिथं खरी लोकशाही नांदत आहे. त्यांची घरे म्हटली म्हणजे टेबल किंवा खाटीसारखी वाटतात. 15-20 फूट आकाराची, वरती लाकडे व त्यावर चट्या लावलेली असतात. भिंती, विटा, चुना, लोखंड वगैरे पाहिजे तितकी काळजी आपल्याकडे घेतली जाते. त्यांच्या घराचा दरवाजा चट्ट्याचा असतो. लात मारली तर ती घर कोसळून पडते. तेथील लोक संध्याकाळी 6 वाजता जेवतात. संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत ते भटकतात. तेथील चहाची दुकाने बंद झाली की ते चहाचं सामान जिथलं ते तिथे होता, परंतु सामानाची चोरी होत नाही. आपल्याकडे सिमेंटमध्ये लोखंड घातलेल्या भिंतीसुद्धा चोरी फोडतात. हशा. तिथं सर्वत्र लोक हसू लागले. दुसरी गोष्ट म्हणजे ब्राह्मी लोक पैसा जपून ठेवत नाही. खायचं व दानधर्म करायचं हाच पैशाचा उपयोग. त्यांच्या बँकेत पैसा नाही. बुद्धाचं सांगणं आहे की काहीच नित्य नाही. मंडारलेलं पर्वतावरील बुद्धाचं मंदिर मी पाहायला गेलो. मंदिर बघण्यासाठी मी 1080 पायऱ्या चढलो. अर्थात मनाचा निश्चय म्हणून. एरवी मला चढायला त्रास होतो. या मंदिरात बुद्धाची 14 फूट उंचीची उभी मूर्ती आहे. ही संपूर्ण सोन्याची बनवली आहे. तेथे उंच ठिकाणी एक पोवडा बांधला आहे. त्यात जवळजवळ अर्धा कोटी रुपयाचे सोने आहे. सकाळी ते रात्री 11 वाजेपर्यंत लोक प्रार्थनेला येतात व जातात. रात्री 11 व तेथे कोणी बसत नाही. मूर्तीला जवळजवळ 600 वर्ष झाली, पण कोणी गुंजभर सोनं सोडलं नाही. पण आमच्या इकडे देवीचे दागिने ब्राह्मण पुजारी चोरून नेतात. सर्वत्र हशा. तेथील लोक खोटे बोलत नाही, चोरी करीत नाही, कारण बुद्ध धर्माची शिकवण तशी आहे. येथे जोपर्यंत हिंदू धर्म आहे तोपर्यंत महारवाडा, मांगवाडा राहणारच. या धर्माची नीतीच अशी आहे. झुणका भाकरीसारखा कार्यक्रम धर्म व रूढी यात बदल करू शकत नाही. समाज सुधारण्याचे घोंगडे पांघरणे ब्राह्मण धर्मातर्फे जोपर्यंत येथे आहेत तोपर्यंत हे असंच चालणार. झुणका भाकर सत्यनारायण करणाऱ्यांनी बुद्ध धर्मात यावे असे माझे सांगणे. एकदा बुद्धाला विशाखा नावाच्या शिष्याने प्रश्न विचारला, धर्म म्हणजे काय? मलिन मनाला साफ करणे हाच धर्म होय, असे उत्तर मिळाले. अस्पृश्यता काही रस्त्यात पडलेला धोंडा नाही की समाज सुधारकारांना बाजूला फेकून देता येईल. जेव्हा आपला मनोधर्म बदले तेव्हाच धर्म बदले. जगात प्रथम धर्माची आवश्यकता खालच्या लोकांना वाटू लागली. रोमन इटालियन समाजात ख्रिस्ती धर्म प्रथम गरिबांनी स्वीकारला. या देशाची संस्कृती एक स्वरूप आहे असा विद्वानांचा दावा आहे, पण त्यांचा इतिहास खोटा आहे. येथे संस्कृतीचे 2 प्रवाह सुरू आहे. एक ब्राह्मणी धर्म व दुसरा बौद्ध धर्म. ब्राह्मणी धर्माचं घाण पाणी बुद्ध धर्माचं स्वच्छ पाण्यात एक झालं. हिंदू धर्माचं घाण पाण्याला नालीकडून स्वच्छ पाणी बाजूला काढूया. कृष्णाने गीतेत काय सांगितले? मारा, हत्या करा. गरिबांच्या उद्धाराबद्दल काही सांगितले काय? तिचा काही उपयोग नाही. मी गीतेवर लिहिणार आहे. मी या धर्माची माहिती मिळण्यासाठी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला आहे. हा धर्म कसा खालवला याची कारणमीमांसा मी लिहित आहे. असलेल्या पुस्तकात करणार आहे. धर्मांतरासाठी घाई करणार नाही.
आताच तुम्हाला मेंढ्यासारखं घेऊन जाणार नाही. त्यासाठी मी एक पुस्तक लिहितो आहे. बुद्ध धर्माचं दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या नियमानुसार वागायला पाहिजे. तलवारीच्या धारेप्रमाणे आचरण करणारे 5 अनुयायी जरी मिळाले तरी पुष्कळ. तर सी गाडगे महाराज इतरांनी डॉक्टर बाबासाहेबांचे पुष्पांजली केले. तर बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार जर आपल्याला 5 माणसं भेटली तर आपण पूर्ण जगाला, पूर्ण देशाला आपण बुद्धमय करू. आणि बुद्धाने सांगितले आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्याच मंत्र. काही चुकले असेल तर माफी. जय भीम. नमो बुद्धाय. मी तुमचा संघर्ष खडसे. लाईक करा, सबस्क्राईब करा.